त्यांच्याबद्दल काही माहिती सांगू. स्त्री शिक्षणाची शिरोमणी क्रांतिज्योती, भारतीय स्त्री शिक्षणाचा जन्मदाता म्हणून ज्यांची ख्याती अजरामर आहे अशा थोर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. ज्या काळात स्त्रीने घराबाहेर पडणे म्हणजे पाप समजले जाते अशा काळात ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रयोग केला व त्यांच्या महान कार्याला सावित्रीबाई खांद्याला लावून कामाला लागली. सावित्रीबाईंनी प्रथम स्वतः शिक्षण घेतले व मुलींना शिकवू लागले. रूढी परंपरागत समजुतीने ग्रासलेल्या समाजाकडून अनेक अपमान, शिव्या व दगड शेणफेक याचा मारा सहन करून सुद्धा त्यांनी माघार घेतला. त्यांचे जीवन हे शिक्षण आणि सामाजिक सुधारण्यासाठी समर्पित होते. समाजासाठी झटणाऱ्या थोर महात्म्यांच्या ओळी त्यांना उत्तुंग मानाचे स्थान मिळाले. त्यांचा गौरव करणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य आहे. शेवटी एवढंच म्हणेन, शिक्षणाच्या स्वर्गाचे दिवे उघडलेदार ही सावित्री आज जगाची शिलेदार. धन्यवाद.